Sit straight. Focus on your breathing. श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ये मराठीचा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची परी हो देव या जगा तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे तरी आताची हे आघवे निरमीन माये Slowly open your eyes. आता कालपर्यंत we saw की गीताचं explanation or the explanation from the teacher, that is Shri Krishna, is complete of the Atmajnan yesterday. And he also told about why he should fight. He should not think that he is separate. If he consider himself as Arjuna,
the other deha, other bodies as his relatives, and the war as something really devastating. It will be only if then it will create confusion in his mind. So he should really consider what Krishna has told. That's what Krishna ni काल सांगितलं. तर पुढे बघूया. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. हे गीता नाम विख्यात. This Gita is very विख्यात, very famous. सर्व वाङ्मयाचे मथित. मंथन. Manthana means what? Churning. Churning means what? जेव्हा आपण घुसळतो ताक, तेव्हा त्यातलं एसेन्स बाहेर येतं. तर आपल्याला कोणी बोललं की तू खूप कठीणपणे बोलतोस, जरा शांत बोल, जरा प्रेमाने बोलायचं. जर हे आपल्याला कोणी सूचित केलंय, मग आपण त्याच्यावर मंथन करायचं आणि मग त्याच्यातनं जे बाहेर येईल ते लोणी असतं. So analysis or manana to understand the reality or the truth is called manthana. So he is saying की मी हे सगळ्या वाङ्मयांचे मंथन केलंय आणि जे मग काय आलंय त्याच्यातनं बाहेर, आत्मा, तो रत्नासारखा हस्तगत आहे. So clearly I have kept it in your hand. That's what he's saying in this metaphor. ज्ञान ऐसिया रूढी वेदांते जयाची प्रौढी वानिता कीर्ती चोखडी पातली जगी. वेदांत, ज्ञान वेदांतात मिळतं आणि ह्या वेदांताला ह्याच्यामुळे जास्ती व्हॅल्यू आलेली आहे, त्याच्यामुळे जास्ती त्याला प्रौढी आलेली आहे, त्याच्यामुळेच त्याला जास्ती ते वंदनीय आहे. ज्ञान आहे वेदांतात म्हणून. वानिता कीर्ती चौखडी पातली जगी. खूप कीर्ती याची वानली जाते, कशाची? वेदांताची, कारण त्यात ज्ञान आहे, आत्मज्ञान. बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कवडसे मी सर्व द्रष्टा ही दिसे पाहला जया. ते हे गा आत्मज्ञान मज गोप्याचे ही गुप्त धन परी तू म्हणून यान केवी करू. या कारणे गा पांडवा आम्ही आपला हा गुह्य ठेवा तुझ दिधला कण्वा जा कळी लेपणे. बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कवडसे मी सर्वद्रष्टा ही दिसे पाहला जया. हा जो हे जे गीताशास्त्र आहे, मी सर्वद्रष्टा आहे. कोण? कृष्ण, म्हणजे आपला आत्मा सर्वद्रष्टा असून सुद्धा मी बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कवडसे मी सर्वद्रष्टा ही दिसे पाहला जया. ते हे गा आत्मज्ञान. ओके, जरी बुद्धीचे जे डोळे आहेत, आपण बघतो कुठून? या डोळ्यातून आपण बुद्धीतना बघतो ना, डोळ्यातना. म्हणजे आपण एखादं बघत असेल व्यक्ती, डोळ्यातना बघतो, पण अनालिसिस केलं नसेल तर आपण खरंच बघतो का? रूप पाहणं म्हणजे पाहणं नाही ना, त्याच्या मागे जे गुण आहेत ते गुण बुद्धीनेच दिसतात, बरोबर आहे. चर्मचक्षूंनी दिसत नाहीत.
सो हे बुद्ध्यादिके डोळसे, हे जे ज्ञान आहे ना, हे असं लपलेलं आहे. कवडसे दरवाजा मागे. सर्वद्रष्टा ही दिसे पाहला जया. हे सर्वद्रष्टा माझ्यासारखा तो दिसू शकतो, पण तो दिसत नाही सहजासहजी. सहजासहजी दिसत नाही, म्हणून तर एवढं गीता आणि एवढं वेदांत आणि उपनिषद आहेत ना. जर इतकं इझी असतं आपलं स्किन, आपलं हात पाहण्या इतकं, तर मग कशाला एवढे खटाटो, राईट? तसं नाहीये. ते हे गा आत्मज्ञान मज गौप्याचेही गुप्तधन. हे आत्मज्ञान आहे, खूप सिक्रेट आहे. इट्स अ डीपेस्ट सिक्रेट नॉलेज ऑफ सेल्फ. परी तू म्हणून आन केवी करू, बट यू but but that secret I still want to give it to you, or I have given it to you. या कारणे गा पांडवा आम्ही आपला हा गुह्य ठेवा, तुझ दिधला कणवा जाकळीलेपणे. बट तू माझ्या इतक्या जवळ आहेस म्हणूनच तुला दिलंय मी सांगितलं. खरंच कधी कधी ना, जर कोणाला ऐकायची इच्छा नसेल तर त्याला सांगण्यात काय पॉइंट नाहीये. किंवा आपण जर सांगितलं तो काहीतरी वेगळाच अर्थ घेणार आहे माणूस, तर त्याला सांगण्यात काय अर्थ नसतो. पण म्हणून कृष्ण म्हणतात, तू इतका जवळचा आहेस मला, म्हणून मी हे तुला एक गुप्त ज्ञान देतोय. आधीही बोललेले आहेत, पण आता परत हीच रिपीटिंग. परी भुलली ओरसे, माय बोलले बाळ दोषे, प्रीती ही परी तैसे न करूची हो. परी भुलला ओरसे, माय बोले दोषे. आई बाळाशी कधी कधी बोलते आणि ते कधी कधी थोडस दोष असतो, चुकीचं असतं ते. म्हणजे काय म्हणते, हो तिकडे आता तुला खाऊ देणार मी, आणि ते काहीच नसेल, हा बघ खाऊ आला, हे बघ आला, असं बोलते. त्यात दोष असतात, पण ते आई बाळाशी बोलते, त्याच्यात हे असू शकतं. पण मी तुला बाळासारखा सांगतोय, पण ह्याच्यात दोष नाही. दॅट इज व्हॉट इज सेइंग. प्रीती ही परी तैसे, प्रेम तसंच आहे, न करूची हो, पण दोष नाही. येथ आकाश आणि गाळीजे, अमृताही साली फेडीजे, का दिव्या करविजे दिव्य जैसे. जयाचे नियंग प्रकाशे, पाताळाळीचा परमाणू दिसे, तया सूर्य ही का जैसे अंजन सुदले. तैसे सर्वज्ञ ही मिया, सर्व ही निर्धारून निया, निके होयते धनंजया, सांगितले तुझ आता तू ययावरी, निके हे निर्धारुनी करी, आवडे तैसे. खूप इम्पॉर्टंट आहे, सांगतो. यया देवाची या बोला, अर्जुन उगीच ठेला, तेथे देवो म्हणती भला, अवंचकू होसी वाढती या पुढे भुकेला, उपरोधे म्हणे मी धाला, ते तोची पिढे आपुला, आणि दोषू ही तया, तैसा सर्वज्ञ गुरु, भेटलिया आत्म निर्धारू, न पुसिजे जै आभारू, धरुनिया. व्हेरी ब्युटिफुल. सेइंग, येथ आकाश का गाळीजे, आकाश जसं गाळून घेतलं, अमृता ही साली फेडीजे, अमृत पण एकदम सगळं त्याचं साल काढून घेतलं. म्हणजे बेसिकली हाईट ऑफ डिटेल्ड अप्रोच. म्हणजे in other words, in English they say, having left no stone unturned, everything has been done. अमृत ही साली फेडीजे, का दिव्या करविजे दिव्य जैसे.
जयाचेनी अंग प्रकाशे पाताळीचे परमाणू दिसे. सूर्य आहे, त्याच्या एका अंगामुळे, त्याच्या एका प्रकाशामुळे पाताळीचे पण परमाणू दिसू शकतात. तया सूर्य ही का जैसे अंजन सुदले. त्या सूर्याला पण अंजन लावल्यासारखं, म्हणजे अंजन का लावतो आपण? प्युरिफिकेशन साठी ना, क्लीन होण्यासाठी, राईट? तसं तैसे सर्वज्ञ ही मिया, तसा मी सर्वज्ञ, कृष्ण म्हणतोय अर्जुनाला, सर्व ही निर्धानुनिया. After analyzing everything, I am all knowledgeable, me. After having analyzed everything properly, निके होयते धनंजया, सांगितले तुझ. Whatever is appropriate and best, in essence, I have told you. आता तू ययावरी. This is God speaking. This is the beauty of our life. Listen carefully. देव बोलतोय है, ऐका केअरफुली. आता तू ययावरी, निके हे निर्धारी, निर्धारुनी कळी, आवडी तैसे. The one who loves always gives freedom. One who really loves always gives freedom. The one who loves cannot bind you. If he is binding you, that is because of not love, because of their love is more for themselves. And what Guru tells us, which we feel like binding, is because of our not having understanding properly. So what he's saying, I have told you, I am the all knower, I have told you everything. मी तुला सगळं सांगितलंय. आता तू ययावरी, now you from here, निकेहे निर्धारी, you decide what is right and wrong for you. Nirdharuni kari, after deciding what is the right thing for you to do. Avade taise, what suits you, what you like, you do. There is no compulsion. That is the Guru's blessing. He never compels. This is the universe. म्हणून आपण आपलं चॉईस करतो, युनिव्हर्स नेहमी देत असतो. आपणच नेगेटिव्ह बोलतो, आपणच रॉंग चॉईसेस करतो आपल्या इन्सिक्युरिटीज मध्ये. आपल्या मनात जे विचार येतात त्याच्यावर आपला कंट्रोल नाहीये, पण आपण त्या विचारांना किती व्हॅल्यू देतो हे तर आपल्या हातात आहे. Be the sakshi and do the right choice, because he's giving choice. Whenever you want to ask anything to universe gives you choice. That is what the Guru is. This may be seeming like one small, yeah, I have told you everything, now whatever you want to do, you do. No. This is how he functions. आपल्या आयुष्यात जे पण आहे आपल्यामुळे आहे. तो देत असतो, आपले डोळे उघडे नसतात, आपण घेत नसतो. आपल्याला वाटतं तो देत, ऍक्च्युली आपण घेत नाही. सो आता तू यावरी निके हे निर्धारी, निर्धारुनी करी, आवडे तैसे. You select. Now I've told you everything. You make a choice and do what you feel like. But now the Guru element comes. See how? Because he cares. Yaya devachiya bola, Arjuni उगीच ठेला. After having Krishna हे बोलल्यावर अर्जुन गप्पच राहिला. ते देव म्हणती भला, अवंचू चकू होसी. Krishna said and Arjuna kept quiet. So Krishna says again, वाढतीये पुढे भुकेला, उपरोधे म्हणे मी धाला, तैतेची पिढे यापुला आणि दोषू ही तया. If a person is sitting in the line or sitting on the floor to have food and someone is
giving them food and he chooses not to eat, then it is not the it is not the problem of the one who is serving, but it is the problem that is eating and makes a choice that he doesn't want to eat. So he's indicating, please be careful what you choose and choose properly. वाढतिया पुढे भुकेला उपरोधे म्हणे मी थाला तैतोची पिढे आपुला आणि दोषू ही तया तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटलिया आत्मनिर्धारू न पुसिजे जे आधारू धरुनिया. दॅट वे जेव्हा श्री गुरु भेटतो तुम्हाला, जो तुमचा आत्माचा आत्मनिर्धार काय आहे, व्हॉट इज आत्मा, ह्याचं सगळं प्रॉपरली क्लिअरली सांगतो, इंडिकेट करतो. आणि जर त्याला तुम्ही ते प्रश्न नाही विचारले तर तुमचाच लॉस आहे. So when you meet your guru and when your guru indicates and he has the potential and the capability of giving you the clarity of what your true self is, and if you don't ask the right questions, you are at loss. तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटलिया आत्मनिर्धारू न पुसिजे जया भारू धरुनिया. If you don't ask with a lot of humility and gratitude, then it's your loss. ते आपण पेची वंचे आणि पाप ही वंचनाचे आपण याची साचे चुकविले तेणे पै उगेपणा तुझिया हा अभिप्रावो का धनंजया जे एक वेळे आवांकुनिया सांगावे ज्ञान. Guru is the sweetest. As the mother, if the kid doesn't ask and we know that kid needs it, then the mother will again ask. I'm not going to say, oh, he doesn't want to know. That's it. ते आपणची वंचे आणि पापही वंचनाचे आपण यासाचे चुकविले तेणे. If the person who is in front of the guru जर त्याने विचारलं नाही तर तोच फसणार आहे आणि त्याचं पाप त्यालाच लागणार आहे. पाप म्हणजे he will have more problems in future, right, if he doesn't listen and choose the right thing. पै उगेपणा तुझिया. सो कृष्णा आता म्हणतोय, आता तू बसलाय शांत, उगीपणा बसलाय, आपण उगी म्हणजे शांत हो, राईट. उगेपणा तुझिया, तू तर शांत बसलाय. हा अभिप्रावो की धनंजया. सो लेट मी इन्फर व्हॉट इज युअर what you want to say, because Arjuna is not saying anything. Krishna is saying, let me infer what your silence means. हे उगेपणा तुझिया हा अभिप्रावो की धनंजया जे एक वेळा आवांकुनिया सांगावे ज्ञान. तुला अजून एकदा सांगू का हे ज्ञान, असं तुझं म्हणणं आहे का? तुला कळलं नाही आहे का? अजून एकदा सांगू का? पेशन्स, राईट. तर आता तू गप्प का बसलायस रे अर्जुना, काय झालं, तुला सांगू का परत? लाईक दॅट ही says. Should I tell you again? You didn't understand. You didn't understand. He's not mad. Should I tell you again? No. Okay, you didn't know. Why are you quiet? Should I tell you again? In that tone he's asking. तेथ पार्थू म्हणे दातारा भले जाणसी माझी अंतरा हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. Then Partha Arjuna says, hey Krishna, you know my heart. You know. Without you, who will know what exactly I was thinking? Absolutely. That's what I was thinking. Arjuna says. Arjuna म्हणतो, हे कृष्णा, तुझ्याशिवाय कोण दुसरं जाणणार? हेच माझ्या मनात आहे. तू नाही जाणणार तर कोण जाणणार? असं. ये ज्ञेय हे जी आघवे तू ज्ञाता एकची स्वभावे मी सूर्य म्हणून वानावे सूर्या ते काही. या बोले श्री कृष्णे म्हणितले काय येणे हेची थोडे गावानणे
जे बुजतासी तू. So he says ki, Arjuna says ki all of this is to be known and you are the only knower. अर्जुना म्हणतो की सगळं ज्ञेय आहे आणि तू एकच ज्ञाता आहेस. सूर्य खूप छान आहे पण तो सूर्यासारखाच आहे हेच बोलायला लागतं, कारण सूर्यासारखा दुसरा कोणी नाही. तर मी उगीच तुझी बोलून प्रशंसा कशी करू. हे ऐकून कृष्ण म्हणाला, हे खूप झालं तुझं, उगीच प्रशंसा वगैरे नको करू, तू काय विचारतोस ते सांगतो. Krishna says, okay, whatever you asked me now, let me tell you, don't praise me. तरी अवधान पघळ करोनिया आणिक एक वेळ. वाक्ये माझे निर्मळ अवधारी पा. ओके, आय एम गोइंग टू टेल यू वन मोर टाइम. एक वेळा अजून सांगतो. वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. प्लीज लिसन टू मी केअरफुली. निर्मळ आहेत वाक्य, ऐक व्यवस्थित. हे वाचा म्हणून बोलिजे का श्राव्य म्हण मग ऐकिजे. जैसे नव्हे तरी तुझे भाग्य बरवे. कोरमी चिया पिलिया दीठी पान्हा हे. धनंजया का आकाशवा हे बापिया घरीचे पाणी. जो व्यवहारू जेथन घडे तयाचे फळची तेथे तेथ जोडे. काय दैवेन सापडे सानुकूळे. एरवी द्वैताची वारी सारुनी ऐक्याची परिवारी. भोगिजे ते अवधारी रहस्य हे. कृष्णा म्हणतो की तू नीट लक्ष देऊन ऐक. आणि मी जे बोलतोय ते तुझ्या कानावर पडून ते व्यवस्थित आत गेलं पाहिजे. आणि तुझं किती भाग्य आहे. जसं एखादा टॉर्टॉइज असतो, कुर्मा असतो, त्याच्या पिलांना पाणी हवं असतं आणि तेव्हाच पाऊस पडतो. तसं तू खूप भाग्यशाली आहेस. आता मी जे तुला सांगतोय ह्याने काय होईल, द्वैताची वारी सारुनी ऐक्याच्या परिवारी. duality will go and only one will remain. So now listen to it carefully. Whatever I am saying, you are really again very lucky. आणि निरुपचरा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा. ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. आरिसाचिया देखलिया गोमटे खिजे धनंजया. ते तयोनो हे आपणया लागी जैसे. तैसे पार्था तुझे निमिषे. मी बोले सुपर. मी बोले आपण याची उद्देशे. माझा तुझा ठाई असे मी तूपणा गा. म्हणून जिवारीचे गुज सांगत असे जीवासी तुझ. हे अनन्य गतीचे मज आथी व्यसन. पैजळ आपण पे देता लवण भुलले पंडुसुता. की आघवे तयाचे होता नलजेची ते. तैसा तू माझा ठाई राखो नेणसीची काही. तरी आता तुझ काही गौप्य मी करू. म्हणून आघवीची गुडे जे पाहुनी अति उघडे. ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक. आणि निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा. हे दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. प्रेमामध्ये ना उपचार नसतात, फॉर्मॅलिटीज नसतात. आणि निरुपचारा प्रेमा विषय होय हे जे प्रियोत्तमा. ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. If there is formality, it's not love.
In love, there is no formality, and when it comes to the Atma, how there will be formality? Because it's love. Then he goes on to explain, हे प्रेमामध्ये काही फॉर्मॅलिटीज नसतं असं नव्हतं. आरसाचिया देखिलिया घोमटे की जे धनंजया ते तयानो हे आपणया लागी जैसे. आरशावर धूळ आहे तर आपण आरसा पुसतो, त्या आरशाची सेवा करायला नाही अर्जुना. मला स्वतः चांगला दिसायला पाहिजे म्हणून मी तो पुसतो, आरशाची सेवा करायला नाही मी करत. तसंच तैसे पार्था तुझे निमिषे मी बोलो आपण या उद्देशे. माझा तुझा ठाई असे मी तू पणागा. जेव्हा मी हे तुला सगळं सांगतोय, हे मी तुला सांगतोय कारण तू मीच आहेस. आणि हा संवाद हे जर संवाद व्हावा ह्या आनंदामुळेच मी बोलतोय. बाकी देर इज नो, आय एम नॉट, मी हे तुझ्यासाठी करत नाहीये. दिस इज फॉर मी. तसा आरसा मी आरशासाठी पुसत नाही, तसे हे मी तुझ्यासाठी नाही करत, कारण तू आणि मी सेमच आहे. एक्झाम्पल. म्हणून जिवेरीची गुज सांगतेसे जीवसी तुझ, ते अनन्य गतीचे मज आथी व्यसन. म्हणून दिस डीप सिक्रेट आय एम टेलिंग यू, because surrender is very, very close to me. Whoever surrenders becomes mine. And because you have surrendered, I have to tell you everything. Then he says, लवण जे जळा आपणा देता, लवण भुलले पंडुसुता. मीठ स्वतःला देतं पाण्याला आणि मिसळून जातं पाण्यामध्ये. की आगवे तयाचे होता नलजेची ते. तिकडे काय, तो सगळं स्वतःला देतो, काही लाज ठेवत नाही, सगळं स्वतःच देऊन टाकतो त्याला. मीठ पाण्याला, सॉल्ट गिव्स एव्हरीथिंग टू द वॉटर. तैसा तू माझा ठाई राखो नेणसीची काही, तरी आता तुझं काही गोप्य मी करू. दॅट वे तू मला सगळं सांगतोस, मग मी आता तुझ्यापासून काय लपून ठेवू. म्हणून आगवीची गुढे जे पाहुनी अति उघडे, हे गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक. सो दॅट्स व्हाय आय एम टेलिंग यू ऑल द सिक्रेट्स. प्लीज लिसन. तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा, मज व्यापका ते वीरा विशोकरी. आघवा अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, तू सर्व कर्मी तैसा मजसीची अस. किंबहुना आपले मन करी माझे एका यतन, माझे निश्रवणे कान भरुनी झाली घाली. आत्मज्ञाने चोखडी संतजे माझे रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. मी सर्व वस्तीचे वसवटे, माझी नामे जिये चोखटे, तिये जीवा यावया वाटे वाचेचिये लावी. तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा, मज व्यापका ते वीरा विशोकरी. आघवे आंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, तू सर्व कर्मी तैसा मजसीची अस. आत आणि बाहेर सगळं व्यापार माझाच आहे. मी व्यापक आहे. आय एम एव्हरीवेअर. द वे वारा आकाशात सर्वत्र असतो, तसा, लिसन केअरफुली, तू सर्व कर्मी तैसा मजसीची अस. All the actions that you do, this is the secret he's telling. All the actions that you do, that should reside in me, that should be given to me. He repeats that again. This is the secret. किंबहुना आपुले मन आपले मन करी माझे एका यतन, माझे श्रवणे कान भरून घाली. You give your mind towards me and you listen. Whatever you listen is through me only. Whatever you listen to, whatever you listen about is all about me.
आत्मज्ञाने चोखडी संतजे माझी रुपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. हे सगळं आत्मज्ञानचे माझी रूप आहेत, ही संत आहेत. ऑल द सेंट्स आर माय images, pure images. And the way the Kamini, the partner looks at her, or he looks at her, or she looks at him, only with focus, one focus. There's no other. That way, you always see my rupa by listening, by talking, by seeing. मी सर्व वस्तीचे वसवटे, माझी नामे जिये चोखटे, तिये जीवायावया वाटे, वाचेची लावी. So all the names are mine. सगळी नावं माझीच आहेत. तू माझीच नावं तोंडात ना घे. एक तुम्ही ना जेव्हा आता हा आपला ग्रंथाचा थोडा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही जे जे अभंग ऐकाल ना, तुम्हाला कळेल. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, मला पूर्ण येत नाही, फक्त नामाचा बाजार, श्री गुरु नामाचा बाजार, सॉरी, नामाचा बाजार, विठ्ठल नामाचा बाजार. He's saying his whole world is nothing but a bazaar of names of his. हेच नाही, हेच. ब्युटिफुल. हाताचे करणे का पायांचे चालणे, ते होय मज कारणे तैसे करी. हातांचं करणं, पायांचं चालणं माझ्यासाठी करतोय. म्हणजे बेसिकली ना सगळं त्याच्यासाठी. आणि सांगितल्याप्रमाणे आरसा पुसतो कशासाठी आपण, त्या आरशासाठी नाही, आपल्यासाठी. तसं आपण त्याच्यासाठी करतो, म्हणजे कोणासाठी, आपल्यासाठीच. तैसे करी आपुला अथवा परवा, ठाई उपकरसी पांडवा, तेणे यज्ञे होई बरवा, याज्ञिकू माझा. आपला आणि दुसरा असं काही नाही, सगळ्यांसाठी करायचं, मीच आहे म्हणून. हे ऐकैक शिकवू काही, पैसे वेके आपुली ठाई, उरोनी येर सर्वही मी सेव्याची करी. एक एक काय सांगू, सगळ्यांची सेवा करायची, हेच खरं. तेथ जाऊनिया भूतद्वेष, सर्वत्र नमवै नमची एकू, ऐसोनिया आश्रय अत्यंतिकू, लाहासी तू माझा. दुसरे जे भूत आहेत त्यांच्याशी जेलसी, द्वेष, ॲव्हर्जन नाही. सर्वत्र नमन वै नमची एकू, सगळ्यांना नमन करायचं. हो, त्याला कळत नाही, त्याला मूर्ख आहे, तो असं आहे, तसं नाही, सगळ्यांना नमन करायचं, सगळ्यांना एकच आहे. ऐसे आश्रय आत्यांतिको लाहिसी तू माझा. दिस इज हाऊ यू टेक रिफ्युज इन मी कम्प्लिटली. मग भरले या जगा आणतू, जाऊनिया ती तिजयाची मातू, होनिया ठाईले एकांतू आम्हा तुम्हा. And this way, in this world, you and me will become very nicely, we'll have that privacy, we'll have that ekanta, तुला आणि मला, असं केलं असतं. तेव्हा भलतीये अवस्थे, मी तू ते तू माते, भोगीसी ऐसे आई ते वाढेल सुख. In that state, you enjoy me, I enjoy you. This is the fun, he says. आणि तिचे अडळ करीते निमाले अर्जुना जेथे, ते मीची म्हणवनी तू माते पावसी शेखी. And then there is no third in between us. There is no third. There is no obstacle of the third. It's just you and me. And the third obstacle will dissolve. And we will enjoy the privacy. You and me. You understand the context, right? It is not literal. जैसी जळीची प्रतिभा जळणी नाशी बिंबा, येता गाभा गोभा
गाभा गोभा काही आहे. पै पवनो अंबरा कल्लोळू सागरा मिळता आडवारा कोणाचा गा म्हणवनी तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी मग याचा विरामी मीची होसी यया बोला माझारी होय न होय झणे करी येथे आण आथ तरी तुझीची आण पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगा ते शिवणे प्रीतीची जाती लाजणे आठवो नेदी हे रघु वेद्यू निष्प्रपंचू जेणे विश्वा आभासू हासाचू आज्ञेचा नटनाचू काळा ते जिणे. छान आहे. हा, जसे जळीचे प्रतिभा जळणीशी बिंबा येता गाभा गोभा काही आहे. आता एक रिफ्लेक्शन आहे सूर्याचं पाण्यामध्ये. तर ते पाणी जर अटलं तर आपण जर सूर्य गेला असं म्हणतो का? नाही, सूर्य आहे तिथेच आहे. किंवा जर वारा आकाशात गेला तर वारा गेला असं का असं म्हणतो का आपण? आणि जर सागरामध्ये कल्लोळ लाटा थांबल्या तरी काय काय फरक नाही ना पडत. म्हणून तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी. देह म्हणून तू आणि मी असं दिसतोय. मग याचा विरामी मीची होसी. पण देह जर गेला तर मीच राहतो. सो यू अँड मी, the difference is only because of the body. Otherwise, there is no difference. When the body goes, you remain there with me. या बोला माझारी होय न होय झणे करी येथे आण आथ तरी तुझीची आण. काय स्वीट आहे. How sweet the Guru is. He's saying, okay, on these words of mine, maybe you believe or don't believe, I don't know. But you should believe this. I swear. तुझीची आण. I swear you upon you. Really, really. No, really. I swear. And he's saying, पै तुझी आण वाहणे. But swearing on you, taking, oh, I swear, वाहणे हे आत्मलिंगा ते शिवणे प्रीतीची जाती लाजणे आठवी नेदी. पण हे बरोबर नाही. तू तर माझाच आहे. तुझी शपथ घेणं म्हणजे माझीच शपथ घेणं आहे. पण प्रेमामध्ये लाजणं नसतं. त्यामुळे ठीक आहे, मी घेतो शपथ तुझी. काय त्यात लाजायचं? पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगा ते शिवणे प्रीतीची जाती लाजणे आठवो नेदी. कधी असते का लाज? प्रेमामध्ये लाज नाही. हे रवी वेद्यू निष्प्रपंचू जेणे विश्वभासू हा साचू आज्ञेचा नटनाचू काळा ते जिणे. वेद्यू निष्प्रपंचू. हा जो वेद आहे, हा जो आत्मा आहे, निष्प्रपंच आहे, संसार नाहीये त्याला. ज्याच्यामुळे विश्व आभास झाला, बिकॉज ऑफ विच द वर्ल्ड इज बीइंग सीन एज अन अपीअरन्स. आज्ञेचा नटनाचू. बिकॉज ऑफ इग्नरन्स ऑफ द ट्रू सेल्फ, देर इज दिस dance of this world. काळा ते जिणे in this time zone, time domain. तो देवो मी सत्य संकल्पू आणि जगाच्या हिती बापू मा आणेचा आक्षेपू का करावा. परी अर्जुना तुझे वेदे मिया देवपणाचे बिरुदे सांडिली गामी हे आधे सगळेनी तुवा. पै काजा आपुलिया रावो आपली आपणया आणवा हे धनंजया तैसे हे की तेथ अर्जुन म्हणे दैवे अचाट हे न बोलावे जीट आमचे काज नावे तुझे नी ऐके यावरी सांगो बैससी का सांगता भाष ही देसी या तुझ्या विनोदासी पारू आहे जी कमळवना विकाशू करी रवीचा एक अंशू तेथ आगवीची प्रकाशू नित्य देतो पृथ्वी निवऊनी सागर भरीजती एवढे थोर वर्षे ते तमिशांतर चातकू की. कृष्ण म्हणतोय बघ, मी सत्य संकल्प आहे आणि ह्या जगाचं हित आहे म्हणून मी हे सांगितलं.
म्हणून काय आक्षेप नको कोणाला मी काय सांगतो ते. पण अर्जुन तू ऐक, हे मी जे सांगतोय ना ते खरंच मी माझं देव पण सोडून सांगतोय तुला. I'm just telling you because this is important and this is really good for you. That's why I'm telling you. It's like king taking oath on himself, but actually it is for all the people. In that way, I have done. मग अर्जुन म्हणतो तेथ अर्जुन म्हणे देवे. Then Arjuna says, अचाट हे बोलावे हे न बोलावे. उगीच काहीतरी काय म्हणताय कृष्णा तुम्ही. Why are you talking all about this? जी आमुची का जनावे तुझे नि एके. You are actually telling this for the whole world, taking me as an example. मी निमित्त आहे, तू सगळ्यांसाठी सांगतोस. यावरी सांगो बैससी का सांगता भाषही देसी. या तुझी या विनोदासी पारू आहे जी. आधी तर सांगतो मी तुला सांगतो, आणि मग सांगितल्यावर म्हणतो मी शपथ वगैरे घेतो, आणि नंतर म्हणतो शपथ नाही घ्यायला पाहिजे. काय विनोद आहे, मी सांगितलं होतं का. उगीच काहीतरी तू सांगतो, तूच विचारतोस, तूच सांगतोस आणि तूच शपथ घेतोस. काय विनोदीच आहेस बाबा तू. अर्जुन म्हण कमळवना विकासू. कमळाचा विकास होतो एकाच सनरेज मुळे. वन सनरेज इनफ फॉर द लोटस इज ब्लूमिंग. पण पूर्ण सूर्य असतो अवेलेबल, आणि पृथ्वीवर सागर असताना सुद्धा पाऊस पडतो एवढा, फक्त ते चातक असतो त्याचं तहान भागवण्यासाठी. जे all of this is not needed. The whole sun is not needed. Little bit sun rays is also okay. Example is saying. So you have given me everything, though I have asked you a little bit, or only a little bit was enough. This whole thing was not needed. Not needed in that sense. पण म्हणजे you're so kind. असं म्हणून औदार्य तुझे या. That's why this is your generosity. मज निमित्त हा म्हणावया. आय एम जस्ट दी निमित्त. आय एम जस्ट दी रिझन. प्राप्ती असे दानी राया कृपानिधी. दिस इज फॉर एव्हरीवन. कृपानिधी तू करतो. तव देवो म्हणती राहे. या बोलाचा प्रस्तावो नोहे. पै माते पावसी उपाये सासची येणे. सैंधव सिंधू पडलिया जो क्षणू धनंजया. तेणे विरेची का उरावया कारण काही. तेव्हा कृष्ण म्हणतात की हे बघ, जेव्हा मीठ पाण्यात पडतं तेव्हा तो समुद्र होतो. जर मीठ समुद्रात पडलं तर तो समुद्र होतो. मग त्यांच्यामध्ये विरह नसतो. देयर इज नो सेपरेशन इन देम. इन दॅट वे यू will be in me and there will be no separation. तैसे सर्वत्र माते भजता. सर्वमी होता अहंता. निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. इन दिस वे जर तू सर्वत्र माझं भजन केलं. भजन म्हणजे नाही गोपाळ विठ्ठल विठ्ठल नाही, भजन ते पण आहे. भजन मीन्स सेवा. भज सेवायाम. संस्कृत मध्ये भज वर्बल रूट इज सेवा. सो वेन यू सर्व मी all the time, leaving your own ego or separation, then you'll definitely come and unite with me. एवं माझी प्राप्तीवरी कर्मा लागोनी अवधारी. दाविली तुझ उजरी उपायांची. I have given you different solutions on this whole Gita. जे आधी तव पंडुसुता. सर्व कर्मे मज अर्पिता. सर्वत्र प्रसन्नता लाही जे माझी. सर्व कर्म मज अर्पिता. सर्व कर्म मज अर्पिता. प्लीज dedicate all the action onto me. Then sarvatra prasannata. Then you will be prasanna. Lahize maji. You'll get that prasannata of mind. पाठी माझी ये प्रसादी. माझे ज्ञान जाय सिद्धी. तेणे मिसळजे त्रिशुद्धी. स्वरूपी माझी या माझ्या
So you say when you do all the actions and then you surrender those actions to me or offer those actions to me, then you'll get that prasannata. And after that, you'll get my prasad. काल का परवा आलं होतं. प्रसाद म्हणजे काय? माझे ज्ञान जाय सिद्धी. You'll get my knowledge, means your own knowledge. तेने मिसळते त्रिशुद्धी, then you'll mix with me. Swarupi माझा, then you will be one with my swarup, which is your swarup. मग पार्थाती ये ठाई साध्य साधन होय नाही, किंबहुना तुझ काही उरेची ना, तरी सर्व कर्मे आपुली. So many times he is repeating. तुवा सर्वदा मज अर्पिली, तेने प्रसन्न झाला दली, आजी हे माझी. He is giving example. म्हणूनी येणे प्रसाद बळे, नवे झुंजाचे नि आडळे, नठकेची एक वेळे, भाळलो तुझ. भाळलो तुझ. येणे सप्रपंच ज्ञान जाये, येकू मी गोचरू होये, ते उपपत्तीचे नि उपाये, गीता रूप हे. मिया ज्ञान तुझ आपुले, नाना परी उपदेशिले, येणे अज्ञान जात सांडी वियाले, धर्मा धर्मजे. फंटॅस्टिक. व्हॉट इज सेइंग? मग पार्थात ये ठाई साध्य साधन होय होत नाही. ज्ञाता ज्ञान ज्ञेय, दिस ऑल त्रिपुटी गोज अँड बिकम्स वन. हे भरपूर वेळा केलं ना. तसंही सेइंग साध्य साधन आणि साधक. Sadhaka is the seeker, sadhana is the means, and sadhya is the goal. Always these three things. So he says, when you come to me and you become one with me, this sadhya sadhana hoya nai, there is no this duality and triad is not there. Kimbahuna tuja kahi urechi na, there is nothing left. Tari sarva karme apuli, tu sarvada maza arpili. Arjuna, all the actions that you have done, tu mala diles. आत्तापर्यंत तू सर्व कर्म मला दिलेस अर्जुन आत्तापर्यंत, असं कृष्ण म्हणतात. ऑल ऍक्शन्स, कृष्ण इज टेलिंग, ऑल ऍक्शन्स यू हॅव डेडिकेटेड इट टू मी, तेने प्रसन्नता लादली आजही माझी. अँड दॅट्स वाय आय हॅव बिकम प्रसन्न ऑन यू. Because till date, it's not because he's on his side and the war and all that. No, because you have offered all the actions onto me till date, I have been atami prasanna zalati. I'm having my grace on you at this moment because you have done that. He had told 3 steps, right? Karma arpana, prasannata, म्हणजे grace. Then we prasada, prasad म्हणजे ज्ञान, and then ज्ञानात्मा एक रूपता, right? 4 steps, right? तसंच आहे. Then he says, आजी हे माझी प्रसन्नता. Then he says, म्हणूनी येणे प्रसाद बळे, and that's why the prasad comes after prasannata, prasad. नवे झुंजाचे नि आडळे, even there is a war, it's not an obstacle for me because I want to give you prasad. Oh, it is war now, maybe next week on this day I can give you because now it's too much of chaos. No. What can be a bigger obstacle than a war, right? He's saying of talking, having conversations and giving this knowledge. I mean, so he's saying, ये नवे झुंजे चेनी आडळे, नठकेची एक वेळे, भाळलो तुझ. भाळलो. भाळलो. I don't know how to translate this. I'm totally, I've offered myself to you. That way. So bad, I can't even translate this. But भाळलो तुझ जेणे सप्रपंच अज्ञान जाये. Because of that, सप्रपंच अज्ञान जाये. अज्ञान जातं. Ignorance goes of this prapancha. एकूमी गोचरे होये. I am one is what one understands. Ekumi gochara. Gochara means understanding. Hoye happens. I am one. ते उपपत्तीचे उपाये गीता रूप हे.
Gita is the means for which I use to make you understand this. उपपत्तीचे उपाये गीता रूप हे. गीतामुळे मी सांगितलं गीता थ्रू. मिया ज्ञान तुझे आपुले नाना परी उपदेशिले. My knowledge about me, which is you, I have given you in different ways. I've discoursed on this in different ways for you. मी हे ज्ञान वेगवेगळ्या प्रकारे तुला उपदेश केलेला आहे. माझं ज्ञान, माझं म्हणजे आत्मज्ञान. येणे अज्ञान जात सांडी वियाले धर्मा धर्मजे. Because of this knowledge, the dharma and adharma which has come out of ajnana. See, dharma and dharma also has come out of ignorance. Okay. These are big statements. It doesn't mean that one who does dharma is out of ignorance. No. That is very limited understanding. Duality is because of ignorance. अज्ञान स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे द्वैत आहे आणि द्वैतामुळे मध्येच धर्म आणि धर्म आहे. येणे अज्ञान जात सांडी वियाले धर्मा धर्मजे. So this is how he says that because of this, because all what you have offered me till date, you have offered all your actions towards me, that's why I've become prasanna, and that's why I'm giving you the prasada, and I can give you the prasad without thinking there is war and things like that. Because of that, jnana happened, jnana of myself, which is you, and that's why this prapancha is not there for you. And because of this, the ignorance out of which the dharma and adharma comes also is gone, because there's no duality. This is what he said. रेणे सप्रपंच अज्ञान जाये ये कोमी गोचरु होये. ते उपपत्तीचे उपाये गीता ज्ञान हे. गीता रूप हे. मिया ज्ञान तुझा पुले नाना परी उपदेशिले. येणे अज्ञान जात सांडी निमाले वियाले धर्मा धर्मजे. अज्ञान जात वियाले धर्मा धर्मजे. येणे अज्ञान जात सांडी, it's dropped. Beautiful. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnameva Vashishyate. Om Shanti Shanti Shanti. Harihi Om Shri Gurubhyo Namaha. Harihi Om. Hari Om.